भक्तिनाची तारिणी आहेस, असुरांची मर्दिनी आहेस माते. ज्यांनी माझ्यावर माझ्या आई वडिलांवर अन्याय केला त्यांना घोर शासन देण्यासाठी माझ्या अंगात बळ दे. त्याचसाठी माते मी तुझ्या चरणी आलोय. जय काली माते. माते या अपार जंगलातील भयान वेद मी आता एकटाच आहे. एकाकी झुंज मी देणार आहे. तूच सांभाळ मला माते. पाटील आणि सरपंचाला प्रायचित्त देण्याची ही शेवटची राह आहे माझी. मला आशीर्वाद दे. जय काली माते. कोण आहेस तू? मी मी या गुहेचा मालक. हे तर मालक. हो, या गुहेचा मालक. माझ्या परवानगी शिवाय तू या गुहेत का आलास? देवीचं दर्शन घ्यायला शुद्ध मनाला कोणाच्या परवानगीची गरज नाही लागत. हो, पण आम्हाला लागते. मग कोण आहेस सांग मला. असं मग ये जवळ, कानात सांगतो. ठीक आहे. आणि पुरुषाचा बरा काढते. आपल्या माणसासाठी काही काही करावं लागतं. इथं आपलं माणूस कोणी सुद्धा नाही विजली. तू ठीक बोलशील रे, पण मी ऐकीन तुम्हाला. आधी सांग, त्या खंडार जंगलात इथून आलीस तरी कशी? म्हटलं कापीला प्रीतीला दिसतात, प्रीतीला आणि पायाला पंख फुटतात. ती प्रेमाची भाषा सोडून काही तर दुसरं बोल. जरा कुठे किती दिवसांनी भेटला तरी असं करतो. किती वेळ आहे रे तो. तो पाटील माझ्या बरोबर लग्न करायला लगेच तयार होतो. खरंच? अगं बिजली, माझ्या नशिबात आहे ते दगड, हे जंगल, हे शिवार आणि एखादा हिंस्र प्राणी मला फाडून खाईल. पोलिसांच्या गोळीला मी बळी पडेल. असं अभद्र बोलायचं नाही. सत्य लामांतर कसं म्हणता येईल? माझ्या नशिबात असे काटे कुठे जगल आणि दगड धोंडे. तू दुसऱ्या कोणावर तरी लग्न कर, सुखात राहशील. मला उशीर होतोय. चल जातो मी आता. तुला रस्त्यापर्यंत सोडतो. चल. का जाऊन तिकडे काही सरपंचाचा फोन करायचाय का? होय, सरपंच आणि पाटील दोघेही आबासाहेब आणि माझ्या आई वडिलांना मारणार आहे. 11 कामगारांना बेदम मारून गोळ्या घालून ठार करणारे आणि शेतकऱ्यांची पिके जाळणारे, सोसायटीतील गरिबांचा पैसा लुटणारे हे नाराज राक्षस मला मारायचे. हे झाले की मी स्वतःवर पोलिसांकडे हात पसरील पेढ्या ढोकण्यासाठी. ती बेडी नंतर हा. आधी माझ्या लग्नाची बेडी, आधी माझ्या हाताची बेडी म्हणायची. तू वेळी आहेस. तू तुझ्या जीवनाला दूरविचार करत नाही. तुझं जीवन लय सुंदर आहे. त्याला उगाच त्याला नरक बनवू नको. माझंही जीवन किती सुंदर होतं. स्वप्नांचे किती सेतू बांधायचे होते, पण सारे वाहून गेले. सारे बंधारे, सारे सेतू अत्याचाराच्या पुराणीनं तटातट तोडले गेले आणि माझ्या नशिबी राहिली फक्त आणि फक्त राग. पण त्याच रात्रीला मी विभूती मानते. खरंच माझ्यावर एवढं प्रेम करते? मग माझं एक काम कर. ज्यातून त्या तुझ्या आणि माझ्या बाबांचा आपण बदला घेऊ शकतो. सांग, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. आज राज्याला चिक्कूच्या मारवाड्याच्या वाड्यावर जायचं आणि त्या मारवाड्याला गाण्यामध्ये मग्न करायचे. त्याच्याकडे असलेला सगळा पैसा आणि जमिनीच्या कागदपत्रावर त्याची सही घ्यायची. गाणे संपतात त्याने रंग्या मारवाड्याच्या वाड्यावर दौडा टाकतो. ठीक आहे, कर. उद्याच आपण त्या मारवाडीच्या वाड्यावरती भेटूया. चालतंय. ठीक आहे. आता मी जाऊ? ठीक आहे, चला. नक्की उद्या भेटू.
4 4 10 3 19 80 हिसाब तो बहुत घना छे। अहो मारवाडी साहेब, अहो आत येऊ का मी? अरे ये अहो तुमच्या घरात येऊ का? अरे ये रात्रीचा वखत आहे, तू आतमध्ये काय करते? ये ना इकडे, आमचा हिसाबाची वेळ तर मगजमारी चाललेली आहे. अहो असं सहज फिरत फिरत आली म्हणलं तुमच्याकडे. आपली बाई, बोला ना. आमचा एक तुमच्याकडे काम आहे. माझ्याकडे आज तुमचं नाव. हा तुझ्यापाशीच काम आहे माझे. अहो तुमचं असं काय काम आहे माझ्याकडे? अरे तुम्ही तर कमाल करते. अरे आमचा मन तुमच्यावर आणि तुम्ही मनावरही समजूनच घेत नाही. अहो पण काय समजायचं? आणि तुम्हाला एवढी शेती गोष्ट समजते नाही. कमाल आहे बिंदीबाई. अरे तुम्ही नाचते तर आमच्या मनामध्ये कशी गुदगुली होती. आणि दुसरा काय, आम्हाला सांगायला शरम वाटते बघा. काय हो शेठजी? अहो तुम्ही काय समज बोलता ते मला समजायला पाहिजे. सांगा तर खरा. अरे तुम्ही एवढे जवळून बोलते तर आमचं मन कशी लवला होते बघा. आपण यात मी काय समजू? तुम्ही बोलाल तर खरं. अरे आम्ही इतका वेळ बोलते, अरे तर तुम्हाला समजतच नाही. अरे तुम्हाला राव कळते, पण आमच्या जवळ तुम्हाला बोलायला शरम वाटते बघा. अरे आम्ही मनाची गोष्ट करते आणि तुम्हाला ते समजतच नाही बघा. हा समजलं. ते 40 नेराचा एक मन तसलं म्हण ना. अरे ते लोखंडी म्हण. अरे तुमचं आणि आमचा मन. मच्छी पूजन शेठजी तुमच्यासाठी एक लावणी म्हणते ना. बोला नी असं आहे? हा. तर मग ऐका.
बापू जर का बाहेर पडला त्याच्या कुरडीनं मान थोडा वेगळी करेल बघ. कुमार माझा ऐक, सांगेल तेच करायचा. अरे मारे बापू, अरे मारो ठाकुर जी, अरे मर गयो. अरे आम्ही तुमच्या पाया पडते, पण आम्हाला मारू नका. जो फारम करा तुझ्यापाशी जे काय असेल ते समजा आमच्या स्वाधीन कर. करते, पण आम्हाला मारू नका. म्हणजे चाल घे झाला तिकडा. पैसे दे काढून सगळं चल. आलो का सगळं? अरे मर गयो, मर गयो. अरे मर गयो. मर गयो बाबू, मर गयो. अरे माझा ठाकूरजी मर गया. कोण गेलं वाटतं तर बघतो मी आता. चालला घ्या. मर गयो, हामी बर्बाद हो गयो. अरे मर गयो, ठाकुर जी मर गयो. अरे करोडो गेला, कवडी राहिला. अरे कवडी घेऊन काय करेल? अरे कवडे कमी करेल, हा माया जोडेल. अरे माया भी गयो आणि कवडी न गयो. अरे मारो बाप, अरे मर गयो, मर गयो, मर गयो, मर गयो. तुझ्या शेठ काय झालं? आपले वडील गमावले वाटतं. चालायचं गाव पिकलं पानते ते कधीतरी घालणारच ना. आता शोक करून काय उपयोग? चला सोनं झालं त्यांचं. अरे गडरीचे, अरे शिवाजी रंगा आमचा सामना तिजोरी खाली करून शेती दिला. हातामध्ये कवडी ठेवला आणि घेऊन गेला. म्हणजे नक्की काय झालं? अरे चोरी झाली, चोरी. आणि शिवाने रंगाने सांगता पिसा चोरून नेला. आता आम्ही काय करेल? अरे आम्हाला कोण मदत करेल, कोण मदत करेल? आता आम्ही काय करेल? अरे मारो बापू, काय करेल? तुझ्या जेठ तुम्ही रडू नका. माझ्या हातून जितकी होईल तितकी मदत मी करीन. आणि शिवान रंग्याने नेलेला पैसा तो सुद्धा परत आणून देईन. चालेल पाटील.